आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा व रहा आमच्या सोबत अपडेट। हे आपण सर्व आपले सर्वांचे तालुक्यातील सर्वांचं सहकार्य, तालुक्यातील आपले नेते मंडळीचा आशीर्वाद आहे, समोर बसलेल्यांचा सर्वांचा आशीर्वाद आहे। नाव घेण्यासारखी फार तुल्यबळ माणसं माझ्या समोर आहेत। कोणाचं नाव घ्यायचं कोणाचं न घ्यायचं विसरल्यासारखं होईल, त्याबद्दल आपली पुन्हा एकदा सर्वस्व दिलगिरी व्यक्त करतो। आणि या ठिकाणी मी एवढंच बोलेन, माननीय खासदार साहेबांनी या तालुक्याला पाणी जे सोडलं, आबा असतील, बापू असतील, श्रीकांत दादा असतील, जपके सर असतील, रफिक नदाब असतील, समोर बसलेली सर्व माणसं असतील, 3 वेळेला कॅनल फुटला तरी दादांनी पाणी दिलं। आणि दादा, मी आपल्याला विनंतीपूर्वक सांगणार आहे, त्या तिन्ही मंडळींनी आपलं काम चांगलं केलेलं आहे। या तालुक्यामध्ये आपल्याला 15,000चं लीड आपल्याला दिलेलं आहे, परंतु बाळवणी आणि म्हणूनच आम्ही त्याला एक असं नाव ठेवलंय, सकाळ दुपार संध्याकाळ। त्याच्यामुळे अशा पद्धतीने राजकारण या तालुक्यात खेळीमेळीच्या वातावरणात चालू जाते। आणि या भारतीय जनता पार्टीमध्ये काम इथं वाढवत असताना ज्याने आम्हाला त्याच्यामध्ये जोखून घेतलं असे माझे मित्र श्रीकांत दादा देशमुख, त्याचबरोबर नगरपालिकेमध्ये युतीचा कारभार करत असताना जपके सर इथं असतील, आमचे मार्गदर्शक रफिक भाई असतील, त्याचबरोबर या सांगोल्याचा कारभार कशा पद्धतीने करावा याचं वेळोवेळी मार्गदर्शन आपले विधितज्ञ या ठिकाणी भाऊनी मला दिलेला कायदेशीर सल्ला, आजही मी गेले 40 वर्ष भाऊच्या संपर्कात आहे। भाऊच्या संपर्कात असताना कायदेशीर सल्ला भाऊकडे जातो, भाऊना काय अडचणी विचारतो, मोफत सल्ला भाऊ मला देतात। आणि या ठिकाणी एकसंब्यावरून माझे मित्र खासदार साहेब मान्य जल्ले साहेब यांचे बंधू अप्पासाहेब जल्ले, त्यांचा फोन आला मला, भाऊ माझे 16 DCG बँकेची बेळगावची जिल्ह्याची आमची मीटिंग चालू आहे, निवडणुकीचे फॉर्म भरायचे आहेत, माझी येण्याची फार इच्छा होती, परंतु मी आणि मॅडमचा त्यांचा ज्या आमदार आहेत निप्पाणीच्या जिल्ह्यात यांनी फॉर्म भरलाय, आजची शेवटची तारीख आहे, माझ्या बंधूला मी पाठवून देतो असा त्यांचा निरोप आला। या ठिकाणी माजी पालकमंत्री सुभाष विजयकुमार देशमुख आत्ताच फोन आला, मी निघालो, म्हणले मी भेट देऊन जाणार आहे, किती वेळ उद्या मी येतोय,
तिथला कार्यक्रम संपून मी येतोय. जयाभाऊंचा फोन आला होता. करमाळ्यामध्ये अतिवृष्टी झालेल्या लोकांनी घराला घासलेला आहे. मी किती वेळ उद्या मी येऊन भेट देऊन जाणार असा जयाभाऊचा निरोप आला. जयाभाऊला तिथनं बाहेर लोक पडू देत नाहीत अशी परिस्थिती आहे. अनेक यामध्ये मान्यवर समाधान दादाचा फोन आला, बाबासाहेबांचा फोन झालेला आहे. हे सर्वांचे फोन, प्रशांत पर्रीकरांचा भी फोन झालाय. हे सर्व नेते मंडळी माझ्यावर त्यांचे अनेक उपकार आहेत आणि मी या उपकाराचे ऋण त्यांचे कधीही आयुष्यात फेडू शकत नाही. या ठिकाणी खासदार दादाकडे मी 15 दिवसापूर्वी विनंती केली, दादा सायकलचं शोरूमचं उद्घाटन करायचं आहे. दादांनी सांगितलं, भाऊ मी सांगवीमध्ये आहे, सांगवीमध्ये तुम्ही या. सांगवीमध्ये गेलो, एक सोसायटीचं उद्घाटन होतं आणि त्या उद्घाटना दिवशी आम्ही गेलो. दादांची चर्चा केली. दादा म्हणले 23 तारीख भाऊ माझी शिल्लक आहे, 23 तारखेला तुम्ही ठेवा. त्या ठिकाणी जयाभाऊ होते. जयाभाऊने सांगितलं माझा नेता दादा आहे, दादाने जी तारीख दिली ती मी तारखेला येणार. तर जयाभाऊ आज कॅबिनेटला सुद्धा गेले नाहीत, परंतु करमाळ्याची अतिवृष्टी झाल्यामुळे त्यांना या ठिकाणी येता आलं नाही. पण ते येतो म्हणून असं त्यांनी मला निरोप दिलेला आहे. दादा गेली 50 वर्ष मी या सायकल व्यवसायात आहे. व्यवसायामध्ये आमचे गुरु मान्य शब्बीरजी खतीब आहेत आणि आम्हाला त्यांनी सायकलचा धंदा कसा करायचा, कशा पद्धतीने मार्गदर्शन त्यांनी शिकवलं. नामवंत कंपनीच्या सायकली ठेवून आम्ही गेली 50 वर्ष आम्ही धंदा करतोय. स्पर्धक एकमेकाचे आहो, पण आमचं कुठल्याही धंद्याची कॉम्पिटिशन नसतंय किंवा काय नसतंय. सर्वांबरोबर मिळून मिसळून राहणं, काम करणं हा आमचा एकमेव उद्योग असतो. आणि त्या उद्योगामध्ये सर्व पत्रकार, समोर बसलेले नगरपालिकेतील माझे सर्व सहकारी, माझी वडीलधारी माणसं, पत्रिकेमध्ये दादा नावं टाकत असताना विचार केला तर सर्व शहरातील माणसांचा विश्वास, माणसांचं सहकार्य पत्रिकेत नावं घेताना